संजीवजी नमस्कार. नमस्कार. संजीवजी आजच्या या आपल्या चर्चेत आपल्या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. अ, श्री संजीव केसकर एरो इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या अमेरिकी कंपनीचे भारतातले एमडी म्हणून कार्यरत आहेत. बेंगलोर स्थित या कंपनीत मागची 5 एक वर्ष ते काम करतायत. इलेक्ट्रॉनिक्स आणि विशेषत्वानं सेमी कंडक्टर्स या फील्डमध्ये मागची 30-35 वर्ष ते कार्यरत आहेत. एक मराठी माणूस महाराष्ट्राबाहेर पडून बेंगलोर पर्यंत पोहोचतोय. तिथं एक परदेशी कंपनी भारतातली लीड करतोय. एक वेगळं क्रेडिट अशा स्वरूपाचं हे आहे. मॅनेजिंग डायरेक्टर हे एक प्रकार प्रशासकीय अशा स्वरूपाचं पद. एकेकाळची उमेदवारीचा हा यांचा काळ वगळता पुढचा हा सगळा त्यांचा कालखंड वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावत वेगवेगळ्या कंपन्या लीड करण्यात त्यांनी आपला अनुभव पणाला लावलेला आहे. मला असं वाटतं त्यांच्या या क्षेत्राबद्दलचा किंवा त्यांच्या या प्रवासाबद्दलचा थोडासा परिचय आपण आधी त्यांच्याकडनं प्रत्यक्ष करून घेऊयात आणि मग पुढच्या मुलाखती करूयात. संजीवजी, तुमच्या या व्यावसायिक प्रवासाबद्दल किंवा तुमच्या या वेगवेगळ्या कंपन्यांमधल्या प्रवासाबद्दल थोडक्यात आम्हाला काही सांगाल का? जरूर जोशी साहेब, थँक्यू ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. मी गेली जवळजवळ 35 वर्ष इलेक्ट्रॉनिक आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आहे. पुण्यामध्ये इंजिनिअरिंग आणि MMS केलं मी आणि पुण्यामध्ये एक स्मॉल स्केल इंडस्ट्री होती साज फ्राऊड, तिथे मी माझ्या करिअरची सुरुवात 85 साली सुरू केली. 1990 साली मी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आलो. एक भारतातली सेमीकंडक्टर कंपनी CDL, त्यांना मी जॉईन केलं पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर जवळजवळ गेली 30 वर्ष मी ह्याच क्षेत्रामध्ये आहे. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी एरो इलेक्ट्रॉनिक्सचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. इंडिया ऑपरेशन. एरो ही $30 बिलियन अमेरिकन जगातली नंबर 1 कॉम्पोनंट डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. आम्ही जगातल्या सगळ्या सेमीकंडक्टर आणि पॅसिव्ह कॉम्पोनंटच्या कंपन्या रिप्रेझेंट करतो ॲज अ ऑथराइज्ड डिस्ट्रीब्युटर. आणि ह्याच्या आधी मी कंट्री मॅनेजर होतो AMD, मोटोरोला, फ्रीस्केल आणि नॅशनल सेमीकंडक्टर ह्या कंपन्यांचं भारताचं ऑपरेशन मी लीड केलंय गेली 20 वर्ष. म्हणजे डिस्ट्रीब्युशन मध्ये काम केलंय सेमीकंडक्टरच्या. सप्लायर्स ज्या टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत त्या लीड केल्या आहेत भारतामध्ये. आणि ह्या सगळ्या 35 वर्षाच्या अनुभवात प्रायमरली इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री भारतातली कशी ग्रो झाली आहे ही एक वाटचाल मी पाहत आलोय आणि त्याबद्दल मला तुमच्याशी आज बोलायला आवडेल. 1990च्या सुमाराला तुम्ही सेमीकंडक्टरच्या फील्ड मधली सुरुवात केली आहे. तशा अर्थाने पायनियरिंग वर्क भारतातलं जेव्हा म्हणता येईल, म्हणजे तशा अर्थाने भारतातली जी पायनियरिंग अशी पिढी आहे त्या पिढीचे तुम्ही प्रतिनिधी आहात असं मला वाटतं म्हणता येऊ शकेल. या सेमीकंडक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधल्या या शाखेबद्दल काही थोडक्यात आधी प्राथमिक माहिती द्याल का, की जेणेकरून या श्रोत्यांना पुढची सगळी कल्पना व्यवस्थित होऊ शकेल? अगदी नक्की जोशी साहेब. ही इंडस्ट्री कशी झाली आहे की ही काही प्राईम इंडस्ट्री नव्हती. म्हणजे तुमच्या कंट्रोल सिस्टीम सगळ्या मेकॅनिकल सिस्टीम्सच्या किंवा ऑटोमोटिव्ह मध्ये इलेक्ट्रॉनिक्स वाढायला लागलं. जेव्हा आपण ऑटोमोटिव्ह सेफ्टी, ऑटोमोटिव्हचे एमिशन नॉर्म्स, ऑटोमोटिव्हची फीचर्स ही जेव्हा ऍड करायला लागलो कारमध्ये, 2 व्हीलरमध्ये, तसं तसं इलेक्ट्रॉनिक कंटेंट ऑटोमोटिव्ह मध्ये वाढायला लागलं. सिमिलरली कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपल्याकडे आधी फक्त टेप रेकॉर्डर्स, रेडिओ आणि टीव्ही ह्या गोष्टी होत्या. पण त्याच्यानंतर तुमची वॉशिंग मशीन्स, तुमचं एअर कंडिशन, तुमचं रेफ्रिजरेटर सगळ्या कंझ्युमर प्रोडक्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक कंट्रोल येत गेला आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कंटेंट हे कंझ्युमर मध्ये वाढायला लागले. त्याच्यानंतर देन इट केम इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स की ज्याच्यामध्ये पॉवर सप्लायज, UPS इन्व्हर्टर्स, त्याच्यानंतर मोटर कंट्रोल सिस्टीम्स, ह्या सगळ्या गोष्टी इव्हॉल्व्ह होत गेल्या. एनर्जी मीटर्स, नंतर स्मार्ट ग्रीड आली. तर तो एक मोठा व्हर्टिकल निर्माण झाला इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीसाठी. देन केम टेलिकॉम रेव्होल्युशन. सुरुवातीला आपल्याकडे वायरलाईन टेलिकम्युनिकेशन होतं आणि नंतर आपल्याकडे GSM, CDMA ह्या वायरलेस टेक्नॉलॉजी आल्या आणि त्या रेव्होल्युशन मध्ये मोबाईल फोन्स आले. त्या रेव्होल्युशन मध्ये सगळं 4G, 3G हे नेटवर्क इन्स्टॉलेशन आलं आणि ही सगळी जी टेक्नॉलॉजी इव्हॉल्युशन झाली ही सगळी इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टीम्स वरती झालेली आहे आणि त्यामुळे ह्या फील्डला गेल्या 20 वर्षामध्ये खूप महत्व आलं.
सिमिलरली कॉम्प्युटर आणि IT इंडस्ट्री ही एक वेगळी इंडस्ट्री इव्हॉल्व्ह झाली इलेक्ट्रॉनिक्समुळे. जेव्हा आपण मायक्रोप्रोसेसर्स आणि मॉनिटर्स आणि कम्प्लीट लॅपटॉप्स, डेस्कटॉप ही एक इंडस्ट्री. त्यामुळे तुम्ही बघाल की मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स असे वेगवेगळे व्हर्टिकल्स ग्रो होत गेले आणि ह्या इंडस्ट्रीचा व्याप खूप वाढत गेला. म्हणजे सेमीकंडक्टर इंडस्ट्री जी फक्त $100 बिलियन होती 20 वर्षापूर्वी, ती आता $450 बिलियन इंडस्ट्री झालेली आहे. आणि 5 पट वाढ आहे. सेमीकंडक्टर कंटेंट एका इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट मध्ये हार्डली 20 ते 25% असतं. म्हणजे जर $400 बिलियन जर सेमीकंडक्टर इंडस्ट्री म्हटली तर इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री ही जवळजवळ $2000 बिलियन झाली. ओके, तर हा खूप मोठा क्षेत्र हे निर्माण झाले आणि याच्यात ऑपॉर्च्युनिटीज पण खूप निर्माण होत आहेत. ओके ओके. म्हणजे एक एक निरीक्षण म्हणून मला इथं असं मांडावं असं वाटतं आणि मला तुमच्याकडनं त्याच्यावरची प्रतिक्रिया हवी आहे की एकेकाळी इंजिनिअरिंग मध्ये कोर ब्रँचेस या 3 सांगितल्या जायच्या, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल. आणि आता हा जो काही इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा हा विस्तार आपण पाहतोय, तर असं म्हणता येईल की ही पण आता एक महत्वाची ब्रँच, कोर ब्रँच झालेली आहे. आणि नक्कीच भवितव्य मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक्स आणि ह्या सेमीकंडक्टर त्यातला हा जो काही भाग आहे, कारण सेमीकंडक्टरचा रोल पण यात खूप महत्वाचा दिसतोय आणि जगभरात याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी आहे. तुमचं याच्यावरचं निरीक्षण काय? काय आहे की प्रत्येक गोष्ट आता ही कनेक्टेड होतीये, स्मार्ट होतीये, ऑटोमेटेड होतीये आणि जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये ऑटोमेशन आणायचंय तर नॅचरली इलेक्ट्रॉनिक कंट्रोल हा एक महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये येतो. आतापर्यंत आपण पाहिलंय की इंडस्ट्री 2.0 होऊन इंडस्ट्री 3.0 ला आपण स्टीम आणि इलेक्ट्रिसिटीवरनं कॉम्प्युटरवरती मायग्रेट झालो किंवा कंट्रोल सिस्टीम वरती. आता इंडस्ट्री 4.0 जेव्हा इव्हॉल्व्ह होतीये तेव्हा आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, क्लाउड बेस्ड कंट्रोल आणि इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT या सगळ्या नव्या टेक्नॉलॉजी ज्या सगळ्या इव्हॉल्व्ह होत आहेत या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वरती बेस्ड आहेत. आणि तिथे तुमची वायफाय कंट्रोल किंवा ब्लूटूथ वरती कंट्रोल किंवा GSM GPS वरती कंट्रोल, तर हे सगळे जे कनेक्टिव्हिटी बेस्ड सोल्युशन्स आता जी इव्हॉल्व्ह होणार आहेत या सगळ्याला इलेक्ट्रॉनिक आणि सेमीकंडक्टर हा मेन बेस आहे. त्यामुळे या क्षेत्राला नक्कीच खूप पुढे फ्युचर आहे ऍज वेल ऍज काम करण्याची संधी खूप आहे याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात आज जो विद्यार्थी यात शिकून बाहेर पडतोय, जो इथून पुढच्या वाटचालीमध्ये ज्याला काही स्वतःचं आयुष्य घडवायचंय, त्याला खूप मोठ्या संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. एकतर एक उद्योजक म्हणून पण तो उभा राहू शकेल, परंतु प्रत्येकाची ती क्षमता नसेल तर नोकरीच्या दृष्टीतनं पण तो या क्षेत्राकडे सकारात्मक पद्धतीने पाहू शकेल आणि स्वतःला निश्चितपणे चांगला घडवू शकेल असं मला वाटतं. आता या सगळ्या बॅकड्रॉपवर संजीवजी, मी तुम्हाला विचारू असं इच्छितो की ही जी नवी पिढी आज इंडस्ट्रीच्या या दारावरती, उंबरठ्यावरती उभी आहे, आयदर ते इंजिनियर होऊन मागच्या 2 वर्षात बाहेर पडलेत किंवा आता बाहेर पडतील किंवा इथून पुढच्या 2-5 वर्षात बाहेर पडतील, यांच्या समोरच्या नेमक्या संधी या तुमच्या फील्डमध्ये कुठल्या असू शकतात? यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं आणि त्यांचा हा ग्रोथ चार्ट कशा स्वरूपाचा असू शकतो? त्यांच्या समोरच्या संधींचं स्वरूप काय असू शकतं? आज आपण भारतामध्ये बघितलं तर मला प्रामुख्याने 3 संधी या इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग जी मुलं करतायत ते पास आउट होत आहेत त्यांच्यासाठी दिसत आहेत. एक तर तुम्ही बघाल की भारताने आज इलेक्ट्रॉनिक डिझाईन या क्षेत्रामध्ये खूप अग्र पोझिशन घेतलेली आहे. म्हणजे ग्लोबल ज्या सगळ्या सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्या आहेत त्यांची मोठी मोठी लार्ज R&D सेंटर्स आज भारतामध्ये आहेत, कॅप्टिव्ह डिझाईन सेंटर्स. तर त्यांच्याकडे नोकरी करून डिझाईन्स ग्लोबल प्रोजेक्ट्स मध्ये काम करण्याची संधी ही या मुलांना आहे. तर तो एक भाग झाला की डिझाईन मध्ये तुम्ही ग्लोबल कंपन्या ऍज वेल एज डिझाईन सर्व्हिसेस कंपन्या यांच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी बघू शकता.
दुसरं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक्सवर खूप फोकस करतीये. म्हणजे आता रिसेंटली गेल्या महिन्यात श्री रविशंकर प्रसादजींनी एक प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग साठी एक 50,000 करोड रुपयाची स्कीम अनाऊन्स केली आहे. तर त्या स्कीममुळे भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रॉनिकचं खूप जोरात ग्रो होणार आहे. आणि आता इव्हन ग्लोबल कंपन्या ह्या चायनाला अल्टरनेटिव्ह बघतायत आणि भारत हा एक सक्षम अल्टरनेटिव्ह आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये पण इलेक्ट्रॉनिक खूप मोठी संधी इंजिनियर्सना उपलब्ध करून देणार आहे. आणि तिसरी संधी, आपलं डोमेस्टिक मार्केट इतकं ग्रो होत आहे की तिथे सेल्स अँड मार्केटिंग, टेक्निकल सपोर्ट, रिपेअर्स आणि मेंटेनन्स या क्षेत्रामध्ये पण खूप टेक्निकल लोकांची गरज लागणार आहे. मार्केटिंग, सेल्स, सर्व्हिस सपोर्ट, इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये पण हे इंजिनियर्स संधीचा लाभ घेऊ शकतात. तर त्यामुळे ही 3 व्हर्टिकल जी मी म्हटली, डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स, सर्व्हिस सपोर्ट, या तिन्हीमध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज इमर्ज होत आहेत. म्हणजे याचं मला जे लक्षात येतंय ते हे आहे की फ्रॉम डिझाईन टू मार्केटिंग सगळ्याच प्रकारची कौशल्य असणाऱ्या तरुणांना या प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं जागा आहे. ते त्यांचं भवितव्य यात नक्की घडवू शकतील. बरोबर आहे. आणि सगळं जग जिथं भारतातलं मार्केट शोधून भारतात येऊ इच्छित आहे आणि आताच्या चीनच्या संदर्भातल्या पार्श्वभूमीवरती अनेक कंपन्या भारतात येऊ इच्छित आहेत. अशा परिस्थितीत ही पूर्ण स्ट्रीम डिझाईन टू मार्केटिंग किंवा डिझाईन टू ऍक्च्युअल मार्केट या सगळ्या इथं डेव्हलप होतील आणि खूप चांगल्या संधी या तरुणांना मिळू शकतील. म्हणजे ज्यांना ज्यात रस आहे, की जो जे वांछील तोचे लाहो, हे जे ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलं ते मला वाटतं या क्षेत्रात या विद्यार्थ्यांच्या बाबतीत नक्कीच प्रत्यक्षात उतरेल. पण हा पण नेहमीच मला पण सतावतो, तुमच्या समोर पण नक्कीच हा पण असेल की विद्यार्थ्यांना या संधी आहेत, विद्यार्थ्यांना त्यांचं भवितव्य घडवता येऊ शकेल, नवीन पिढीला खूप काही करता येऊ शकेल, पण ही नवी पिढी त्याच्यासाठी कॅपेबल, इलिजिबल आहे का? तुमचं मागच्या 25-30 वर्षातलं ऑब्झर्वेशन, तुमचा अनुभव आणि विशेषत्वानं मागच्या 5-10 वर्षातली परिस्थिती, या बॅकग्राऊंडवरती मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमचं याविषयीचं निरीक्षण काय आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे तुमचा जोशी साहेब, आणि मला ह्याचं उत्तर द्यायला आवडेल कारण मी या फेजमधनं स्वतः गेलेलो आहे. मी काही IIT किंवा IIM मधनं पासआउट नाही झालो. मी मराठा मंडळ पॉलिटेक्निक मधनं डिप्लोमा केला इलेक्ट्रॉनिक्सचा आणि माझा जॉब सुरू केला आणि पार्ट टाइम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी माझं BE आणि MMS केलं नंतर नोकरी करता करता. तर माझा असा सल्ला आहे विद्यार्थ्यांना की तुम्ही सुरुवातीला एकदम मोठ्या कंपनीमध्ये काहीतरी निश काम करण्याऐवजी मीडियम आणि छोट्या कंपनीमध्ये 4-5 वर्षाचा अनुभव घ्या. त्यामुळे काय होतं की तुम्हाला खूप एक्सपोजर मिळतं, खूप शिकायला मिळतं आणि तिथे तुमच्यावरती जबाबदारी खूप अर्ली स्टेजला दिली जाते. मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही एका खूप मोठ्या प्रोजेक्टचे छोटासा हिस्सा असता, पण छोट्या कंपनीमध्ये तुम्ही काम करण्याची संधी तुम्हाला खूप मोठी मिळते फार लवकर. तर माझ्या बाबतीत मी खरंच लकी ठरलो की पुण्यामध्ये ज्या मी छोट्या कंपनीत साज फ्राऊड नावाच्या ज्या 5 वर्ष सुरुवातीचं काम केलं, तिथे मी प्रोडक्शन, इंजिनिअरिंग, टेस्टिंग सगळी डिपार्टमेंट हिंडलो 5 वर्षात आणि एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकली आणि ओव्हरऑल सिस्टीमचं अंडरस्टँडिंग होऊ शकलं. तो जो पाया 5 वर्षामध्ये त्या कंपनीमध्ये माझा जो घडला, त्याच्यावरती मला पुढे जेव्हा मी मोठ्या जबाबदाऱ्या घेत गेलो, तेव्हा मला एक तो कॉन्फिडन्स आणि ते अंडरस्टँडिंग, तो रोल करण्याचं हे एक पाठबळ मला नक्कीच मिळालं त्या पहिल्या 5 वर्षाच्या अनुभवातनं. दुसरा महत्वाचा मुद्दा मला हे सांगायचं आहे की तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला पहिल्या जॉबला मदत करतं किंवा तुम्हाला किती % मार्क मिळाले हे तुम्हाला पहिल्या जॉबसाठी मदत करतं. पण त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरला काय कॉन्ट्रीब्यूट करताय, तुम्ही त्या कंपनीच्या प्रगतीमध्ये काय हातभार लावताय, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या ह्याच्यावरती तुमची पुढची ग्रोथ, तुमचा पुढचा सक्सेस हा अवलंबून असतो. म्हणजे आज ज्या मी 5 अमेरिकन कंपन्या भारतामध्ये हेड केल्या आहेत, त्या 5ही कंपन्यांना मी
एक तर कमीत कमी 4 ते 5 वर्ष वेळ दिला. कुठची कंपनी मी 1 ते 2 वर्षात सोडली नाही. ओके, कारण तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागतो टू टर्न अराउंड द थिंग्स. आणि ती 4 ते 5 वर्षामध्ये त्यांना मी ते जे एक्सपेक्ट करत होते माझ्याकडनं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट रिटर्न्स हे अचीव करून दिले. आणि त्यामुळे एक तुमची क्रेडिबिलिटी बिल्ड होते, त्यामुळे तुमचे एक पर्सनॅलिटी बिल्ड होते आणि तुमचा एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो की मी काहीतरी करू शकतो. तर मला वाटतं ह्या प्रोसेसमधनं प्रत्येकाने जायला पाहिजे. देर हॅज टू बी अ सिन्सिअर अँड कन्सिस्टंट एफर्ट विथ लॉट ऑफ कमिटमेंट. हे मला सांगावं असं वाटतं. मला 2 गोष्टी अंडरलाईन झाल्या तुमच्या बोलण्यातल्या. पहिली गोष्ट ही की आज भारतातली ही आघाडी सांभाळणारा एक अमेरिकन कंपनीचा एमडी तशा अर्थाने थेट इंजिनियर झालेला नाही, तर 12वीच्या नंतर त्यांनी पॉलिटेक्निक पूर्ण केलेलं आहे. तिथनं इंजिनिअरिंगची स्ट्रीम त्यांनी निवडली आणि तिथून पुढे ते गेलेले आहे. म्हणजे जे आजची स्पर्धा आपण म्हणू शिक्षणातली की 12वीसाठी खूप मेहनत घ्यायची, कुठल्या तरी एका मोठ्या कॉलेजमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्याच्या नंतर अर्धी लढाई आपण जिंकली आणि मग तिथून पुढं सगळा मार्ग मोकळा वगैरे. तर हा नक्कीच एक महत्वाचा पार्ट तो आहेच आहे, पण ते झालं नाही तर त्याच्यानं खचून जाण्यासारखी परिस्थिती नाहीये. तर पर्यायी मार्ग स्वीकारून सुद्धा एका उच्च स्थानावरती तुम्ही पोहोचू शकता, हे तुम्ही मला वाटतं या सगळ्या वाटचालीतनं सिद्ध केलंय. आणि दुसरं, कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणा किंवा कुठल्याही मॅनेजमेंट कॉलेजमध्ये सुद्धा शेवटच्या वर्षाच्या काळामध्ये थेट कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. त्यात अनेक बड्या कंपन्या येतात, त्यातनं मग काही चांगली बुद्धिमान मुलं तिथली उचलली जातात आणि ती तिथल्या गाण्याला झोपली जातात. काल पण काही मान्यवरांशी मी बोलत होतो, त्यांच्याही बोलण्यातनं हे झालं की नुसते अभ्यासू किडे उपयोगाचे नाहीयेत. तुम्ही ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, जसं तुमच्या बोलण्यातनं सुरुवातीला आलेलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घ्या. छोट्या कंपनीत रुजू व्हा आणि प्रत्येक फील्डचा अनुभव घ्या. यातनं जो ऑलराऊंडर एक माणूस बनतो तो कुठल्या कंपनीसाठी उपयोगाचा ठरतो. या वेगवेगळ्या सर कंपन्या लीड करत असताना तुम्ही जे काही ऑब्झर्व करत गेलात, नवीन पिढीशी तुम्हाला नक्कीच कनेक्ट करता आलं, कारण दरवर्षी तुमच्या इकडे नवनवीन मुलं येतच असतील आणि तिथनं बाहेर पडत असतील. काय तुम्हाला जाणवतं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, ही मुलं, ही नवी पिढी ज्यांच्यावरती अनेक ठिकाणी सतत ब्लेम होत असतो की ही अशी आहे ती तशी आहे, त्यांच्यात सिरियसनेस नाहीये, त्यांच्यात गांभीर्य नाहीये, तुम्ही कसं पाहता या याच्याकडे? तुमच्या अपेक्षा किती फुलफिल झाल्यात आणि यांना घडवण्यासाठी तुम्ही नेमकी काय मेहनत केली? ऍक्च्युली नवीन पिढीला एक्सपोजर म्हणाल किंवा नॉलेज म्हणाल तर ते खूप जास्त आहे. कारण आज त्यांना जे वेगवेगळे मीन्स आहेत टू रिअली अक्वायर नॉलेज आणि ओव्हरऑल अंडरस्टँडिंग, ते खूप एक्सपोजर वेगळं आहे आमच्या पिढीपेक्षा. त्यामुळे मी पाहतो की जी नवीन मुलं येतात ती खूप नॉलेजेबल असतात, ब्रिलियंट असतात, त्यांच्यामध्ये पॅशनही असते, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द पण असते. ओके, फक्त त्यांच्यात पेशन्स मला थोडा कमी वाटतो. ओके, तर तो पेशन्स ठेवला पाहिजे. कोणत्याही गोष्टीत शॉर्टकट नाही आयुष्यात. तुम्हाला अनुभवातनं शिकत जावं लागतं आणि तो अनुभव ते मिळवण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ देणं भाग आहे. आणि मला वाटतं की एवढ्या जर एका गोष्टीवर ह्या पिढीने जर फोकस केला टू रिअली हॅव अ पेशन्स इन रिअली गेटिंग अ डीप अंडरस्टँडिंग आणि नॉलेज फर्दर विथ अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, तर मला वाटतं ह्या पिढीमध्ये पोटेन्शियल कितीतरी पटीने जास्त आहे आमच्या पिढीपेक्षा. अच्छा, म्हणजे हे मला वाटतं माहिती तंत्रज्ञानाचाच हा आविष्कार आहे की त्यांच्यापर्यंत हे सगळे सोर्सेस पोहोचलेत आणि आता टिप ऑफ फिंगरवरती सगळं जग त्यांच्या समोर उपलब्ध आहे. पण असं कुठं होतंय का की त्यामुळे ही पिढी ओव्हर स्मार्ट होतीये? तुम्हाला काय वाटतं? ओव्हर स्मार्ट नाही म्हणता येईल, पण खूप अँबिशियस होतीये ही पिढी. कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्यामध्ये पोटेन्शियल नक्कीच आहे टू रिअली ग्रो फास्टर. म्हणजे आज जे आम्ही त्या प्रोसेसमधनं गेलो की एक 10 वर्षाची जी आमचं सगळं ग्राउंडवर्क आणि ग्रासरूट लेवलचं जे काम होतं बिफोर वी रिअली रीच टू अ टॉप आणि देन वी ग्रो, तर मला वाटतं ती ती जी लर्निंग फेज आहे
ओके, ती लर्निंग फेज दे मस्ट गिव्ह सम टाइम टू रिअली लर्न. आणि दुसरं एक महत्वाचं आहे की प्रत्येक माणसाची ना काहीतरी एक इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ असते आणि तो आपला ट्रॅक किंवा ती आपली स्ट्रेंथ आयडेंटिफाय किती लवकर झाली त्याच्यावरती खरं तुमचं पुढचं ग्रोथ आणि सक्सेस हा डिपेंड असतो. प्लीज. हा कन्सेप्ट थोडा नीट समजून सांगा, हा थोडासा वेगळा तुम्ही काहीतरी सांगताय. बरोबर आहे. तर मी तुम्हाला सांगतो की जसं मी तुम्हाला म्हटलं की मी 5 वर्ष त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हिंडलो. पण माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी सेल्समध्ये जातो किंवा मी कस्टमर फेसिंग जेव्हा जातो तेव्हा आय एन्जॉय दॅट वर्क. आणि जे मी एन्जॉय करतो ते काम जर मला ऍक्च्युअली फुल टाइम जर करायला मिळालं तर दॅट बिकम्स पॅशन. आणि दॅट पॅशन ऍक्च्युली देन ट्रान्सफॉर्म्स इन टू अ सक्सेस. कारण काय होतं की तुमच्या आवडीचं जर काम तुम्हाला मिळालं, तुमचे स्किल्स ज्या आहेत त्यावरती जर तुम्हाला जर काम करायला मिळालं तर इट बिकम्स लाईक अ गेम, इट्स लाईक स्पोर्ट्स. देन यू स्टार्ट एन्जॉईंग दॅट आणि तुम्ही मग खूप पॅशनेटली खूप मनापासून त्यामध्ये तुमचा जीव ओतून तुम्ही काम करता. आणि मग सक्सेस इज अ नॅचरल फॉलोआउट. जेव्हा तुम्ही चांगलं काम करणार आहात, सिन्सिअरली काम करणार आहात, पॅशनेटली काम करणार आहात, सक्सेस इज बाउंड टू हॅपन. तर पण त्यामुळे मला असं वाटतं की तो ट्रॅक तुम्हाला सापडणं तुमच्या स्ट्रेंथचा. तुम्ही यू माइट बी अ गुड डिझाईन इंजिनियर, यू माइट बी अ गुड क्वालिटी गाय, और यू माइट बी अ गुड सेल्स गाय और गुड मार्केटिंग गाय. तर आपला स्ट्रेंथ कशात आहेत हे डेफिनेटली प्रत्येकाने आयडेंटिफाय लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. जी पहिली 3 किंवा 5 वर्ष तुम्ही बोललात की या काळामध्ये म्हणजे शिकून बाहेर पडल्याच्या नंतर इंडस्ट्री फेस करत असताना सुरुवातीच्या काळात त्यांनी आधी स्वतःला ओळखावं आणि त्यानंतर मग त्या फील्डची निवड करून त्यांनी स्वतःला त्यातनं सिद्ध करावं. बरोबर. पण हे स्वतःला ओळखण्यासाठी त्या एखाद्या उद्योगाचा उंबरठा ओलांडणं त्याला आवश्यक असतं. बरोबर आहे. आजची परिस्थिती अशी आहे की मार्केटमध्ये 10 जागा उपलब्ध आहेत आणि 100 इंजिनियर बाहेर पडतायत. दिस इज फॅक्ट. अशा येस. परिस्थितीमध्ये उद्योगात येण्यासाठी त्याला नेमकं काय करायला हवं? स्पर्धा खूप मोठी आहे. तुम्ही म्हणालात तसं सगळ्यांचेच मार्कशीट उत्तम असणार आहेत. सगळ्यांची सॉफ्ट स्किल पहिल्या नजरेत कोणी ओळखू शकणार नाही. पण ही नजरेत धरून देण्यासाठी त्यांनी नेमकं म्हणजे थोडक्यात असं की मी असं समजू की नुकताच ग्रॅज्युएट झालो आहे आणि नोकरी मागण्यासाठी मी तुमच्याकडे येतो आहे. ठीक आहे, तुमच्याकडे ती सिस्टीम आहे आणि काही ज्युनियर मॅनेजर्स वगैरे तिथनं ती सुरुवात इंटरव्ह्यूची होईल. परंतु इन जनरल या नवीन मुलाला कुठल्या कंपनीत जाऊन उभं राहिल्याच्या नंतर त्याच्याकडनं नेमकं काय अपेक्षित केलं जातं किंवा त्याच्यात काय पाहिलं जातं की जेणेकरून त्याला ती नोकरी मिळू शकेल किंवा त्यांनी स्वतःला कशा पद्धतीने त्या पहिल्या पावलासाठी डेव्हलप करावं. हा पुढचा भाग झाला. आत आल्याच्या नंतरची 5 वर्ष इथपर्यंत ठीक आहे. पण आत येण्याआधीचा जो काही काळ आहे बरोबर. ज्याच्याबद्दल सगळ्यांनी खूप वेगवेगळे ग्रह करून घेतलेले आहेत की नाही यांच्यात काही खरं नाही, कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही वगैरे वगैरे. या बॅकग्राऊंड वरती सरासरी ऍव्हरेज विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं? माझा असा सल्ला आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की 10 जॉब्स आहेत आणि 100 लोक त्या जॉब्सच्या साठी प्रयत्न करतायत. तर या ठिकाणी मी 2 गोष्टी सांगू इच्छितो. पहिल्यांदा तुम्हाला काम काय नेचरचं मिळतंय ते ते बघा. तुम्ही पगार हा परत काय म्हणतो मी की तुमच्या पहिल्या 4-5 वर्षाच्या हार्डशिप नंतर तुमची स्किल्स एकदा डेव्हलप झाले की मनी स्टार्ट्स फॉलोइंग यू. ओके, पैसा येत जातो. पण तुम्ही सुरुवातीलाच की मला त्या मोठ्या कंपनीतच नोकरी पाहिजे आणि तिथेच मला सुरुवातीलाच इतके लाख पगार मिळाला पाहिजे असं बघण्यापेक्षा मला त्या कंपनीत शिकायला काय मिळेल, ओके, मला काय काय काम करायला मिळतंय, ते काम माझ्या इंटरेस्टचं आहे का आणि ते मी कशा चांगल्या पद्धतीने करू शकतो याचा विचार करून तुम्ही पहिली नोकरी ठेवा. त्यामुळे मला वाटतं स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही गेलात किंवा लार्ज इंडस्ट्रीमध्ये गेलात पण तुमच्या आवडीच्या कामात गेलात तर ते एक चांगलं होईल. तुमचा दुसरा प्रश्न होता की एम्प्लॉयर काय पाहतात जेव्हा ते सिलेक्ट करतात तेव्हा. तर एम्प्लॉयर डेफिनेटली सुरुवातीला जेव्हा फ्रेशर्स आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही
डेफिनेटली मार्क्स आणि स्कोर पाहतोच आणि त्यांची एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहतो, कारण तो त्यांनी अकॅडमिक परफॉर्मन्स कसा केला ही गोष्ट महत्वाची आहे. पण त्याचबरोबर एक पॅशन, कम्युनिकेशन स्किल किंवा एकूण त्यांची पॅशन कशी रिफ्लेक्ट होतीये, किती इंथुझियास्टिक आहे तो मुलगा, की किती इंटरेस्टेड आहे तो जॉब घेण्यामध्ये. ओके, काही काही मुलांमध्ये ती पॅशन रिफ्लेक्ट होत नाही किंवा ते ते खूप पॅसिव्ह असतात. तर जेव्हा वेन यू आर रिअली डेस्परेट आणि हंग्री टू रिअली गेट इन टू समथिंग, you should show that interest and you should show that passion in that particular job responsibility. तर जेव्हा आम्हाला ती गोष्ट जेव्हा लक्षात येते कॅन्डिडेट मध्ये की येस ही इज रिअली इंटरेस्टेड आणि ही हॅज सम थॉट प्रोसेस. आणि कधी तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना तर होमवर्क करून जा. बऱ्याच वेळा लोक कंपन्यांच्या वेबसाईट असतात, तुम्ही वेबसाईटवरनं ती कंपनी स्टडी करा, त्यांचं बॅलन्स शीट बघून जा, त्यांच्या कंपनीच्या प्रॉडक्ट बद्दल थोडी माहिती घेऊन जा. तुम्ही असे ब्लँकली इंटरव्ह्यूला नका जाऊ, कारण त्या कंपनीत जर तुम्हाला जॉब हवाय तर तुमचं होमवर्क त्या कंपनीबद्दल चांगलं झालेलं असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही तो कॉन्फिडन्स तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये दाखवता की यू नो अबाउट दॅट ऑर्गनायझेशन आणि यू नो व्हॉट दे आर डुईंग, तर दॅट टाइम द इंटरव्ह्यू पॅनल ऑल्सो गेट्स इम्प्रेस्ड की येस दिस गाय हॅज रिअली डन समथिंग, ही हॅज गिव्हन अ थॉट फॉर दिस पर्टिक्युलर जॉब. तर एक तयारी करून जा प्रॉपर इंटरव्ह्यू साठी. जसं युद्धभूमीवर जाताना त्या सैनिकांनी पूर्ण शस्त्रसज्ज होऊन जायला हवं, शत्रूचा अभ्यास करायला हवा, त्याचाच वेगळ्या स्वरूपातलं इथलं प्रत्यंतर की नोकरी मागायला जात असताना त्यांनी संपूर्ण त्याचा अभ्यास करावा, स्वतःचा अभ्यास प्लस जिथं जायचं आहे त्या ठिकाणचा अभ्यास. मला असं वाटतं सर या सगळ्या आताच्या चर्चेमध्ये खूप चांगली माहिती आपण दिलीत. विशेषत्वानं भविष्यात भारतात ज्या क्षेत्राला खूप चांगले दिवस नक्कीच येणार आहेत अशा क्षेत्राचं नेतृत्व प्रतिनिधित्व तुम्ही करता आहात. अशा एका व्यक्तीने तरुणांना या प्रकारच्या सगळ्या टिप्स देणं मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे. समारोपाकडे जात असताना मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट द्या. फर्स्ट ऑफ ऑल जोशी साहेब, थँक्स फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. ह्या मीडियातनं मी जर काही इंजिनिअरिंग होतकरू स्टुडंट्सना जर काही चांगला सल्ला किंवा चांगलं मोटिवेट करू शकलो तर मला खूप आनंद आहे त्यामध्ये. क्लोजिंग रिमार्क्स मध्ये मी हेच म्हणेन की कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, पण तुमची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी एक बिल्ड करा. तुम्ही एक ध्येय ठेवा आणि त्या जो कोणी एम्प्लॉयर तुम्हाला संधी देतो त्या एम्प्लॉयरच्या सक्सेसमध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा. तुमचा जर एम्प्लॉयर सक्सेसफुल झाला तर ऑटोमॅटिकली तुम्ही सक्सेसफुल होता, तुम्ही पण ग्रो होता. आणि इलेक्ट्रॉनिक्स हे क्षेत्र खूप ग्रो होणार आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन नवीन ऍप्लिकेशन्स इमर्ज होत आहेत आणि ह्या सगळ्या संधीमध्ये भारताचा रोल हा खूप मोठा असणार आहे. टुडे जसं IT कॅपिटल जगाची भारत झालाय, तशीच एम्बेडेड डिझाईनची पण कॅपिटल भारत झालाय, सेमीकंडक्टर डिझाईनची कॅपिटल भारत झालाय. तर या क्षेत्रामध्ये आपण जगातल्या प्रोजेक्ट्स मध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतोय. तर ह्या संधीचा नक्कीच या फील्ड मधल्या मुलांनी फायदा घ्यावा. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की नेक्स्ट 10 to 15 years आर going to be really positive and high growth for electronics industry in India. संजीव सर, तुम्ही खूप महत्वाचे 3 मुद्दे आता तुमच्या समारोपाच्या या स्टेटमेंटमध्ये सांगितले. पहिला, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी डेव्हलप करणं, ओके, ती सरावाने येऊ शकेल. ध्येयाची निश्चिती करणं, जसजसे डोळे उघडतील तसतसं ते होईल. पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं की एम्प्लॉयरच्या यशात तुम्ही काय कॉन्ट्रीब्यूट करता. हा मला असं वाटतं विन विन सिच्युएशनचा हा जो काही एक ॲटिट्यूड आहे की तू जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि तू जिंकल्यानंतर साहजिक त्यात माझा पण विजय आहे, हे ज्यावेळी त्या तरुणाच्या मनात कुठेतरी बिंबेल त्यात नक्कीच तो त्याच्या आयुष्यात सुद्धा यशस्वी होईल. कारण आयुष्याचा पण मंत्र हाच असतो की समोरच्या माणसाला तुम्ही जिंकवून द्या, तो तुमच्या विजयासाठी नक्की प्रयत्न करेल. संजीव सर, खूप खूप धन्यवाद. खूप महत्वाची माहिती सगळी वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला दिली. संजीवजी केसकर,
बेंगलोरमध्ये स्थित एरो इलेक्ट्रॉनिक्स या अमेरिकी कंपनीचे भारतातले MD. त्यांनी आज आपल्यासाठी हा वेळ दिला. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आजची चर्चा आपण इथे थांबवूयात. धन्यवाद. धन्यवाद जोशी साहेब.